ह्याच्यात आपण करायला पाहिजे आणि मग त्याचं निदान लागतं. त्यामुळे लई भाग्य लागतं निदान लागायला. यांच्या लंग्स मध्ये पाणी साठायचं, पायाला सूज, युरिन पास होत नव्हतं आणि फक्त गोळी खाल्ल्याशिवाय युरिन पास होणार नाही आणि युरिन पास झाल्याशिवाय ती सूज आणि ते पाणी सगळं रिटेन नाही व्हायचं आणि म्हणून हा प्रॉब्लेम यायचा. तर खूप भारी त्यांच्यावर काम झालंय. सगळ्या गोळ्या मूठभर खाणाऱ्या बंद झाल्या. त्याच्यासारखं सुख नाही, माहितीये का? गिरनार गिरनार चढून आले, चारधाम हा, करून आले 87 जॉईन भरपूर झाल्यानंतर. प्रवास करतायत, डोंगर चढतायत, गिरनार चढतायत, फॉरेनला जाऊन आल्या. 4 धाम केलंय त्यांनी. सगळ्यात मेन महत्वाचं, ज्यांना 4 पावलं चढल्यावर दम लागायचा, फुफ्फुसात पाणी साठायचं, त्या गिरनार करून आल्यात. सकाळी जे आम्ही एनर्जी ड्रिंक घेतो ना, त्या एनर्जी ड्रिंकची कमाल आहे ती. ओके, चलो आता जाणार आहोत आपण सुवर्णा पाटील ताईंच्याकडे. जोरदार क्लॅप करू आपण सुवर्णा ताईंसाठी. कंटिन्यू. नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आवाज येतोय मॅडम? एकदम भारी. मी सुवर्णा पाटील. मी कराडहून आहे. बाय प्रोफेशन मी एक शिक्षिका आहे, प्राथमिक शिक्षिका आहे. या 87 फॅमिलीला जॉईन होऊन मला 2 वर्ष झालेली आहेत आणि ही लिंक मला प्रिया भंडारी यांनी दिलेली आहे. आणि मी ज्या वेळेला प्रिया भंडारीला बघितलं तेव्हा तिच्यातला रिझल्ट बघून तिची लिंक नुसती आली आणि मी लगेच जॉईन झाले. कारण तिच्यातला बदल हा खूप मोठा होता माझ्यासाठी आणि तिला मी अगोदरपासून बघत होते. आणि ज्यावेळेला तिचा बदल झाला तेव्हा काहीही न विचार करता मी याच्यामध्ये जॉईन झाले. कारण माझं वाढलेलं वजन होतं आणि मला थायरॉइडचा 2006 सालापासून त्रास होता. आणि खूपच वेट वाढत होतं आणि ते वेट वाढलेलं असताना ते कमी करण्यासाठी मी खूप उपाय केले होते. मी कराडच्या स्टेडियमच्या जवळ राहते आणि मी रोज सकाळी जवळजवळ 6-7 राउंड त्या स्टेडियमला मारत होते. आणि जितकं व्यायाम करता येईल तितका जास्त चालण्याचा, कारण वेट जास्त होतं, बाकी कोणता व्यायाम. पण जेव्हा जेव्हा वाटेल की चालावं तेव्हा तेव्हा मी ते चालण्याचा व्यायाम करत होते. परंतु कसलाही माझ्यात फरक पडत नव्हता. जे युट्यूबवरचे आपण व्हिडिओ बघतो हे खाल्ल्यानंतर हे होतं, पण माझा ठाम विश्वास आहे की कशानेही वजन कमी होत नाही. आणि हे वजन कमी होतं ही संकल्पना फक्त 87 मध्येच माझी सक्सेस झाली. आणि तो जो आनंद आहे वजन कमी झाल्याचा, तो मला या 87 न दिलेला आहे. आणि नुसतं वजन कमी झालं नाही तर थायरॉइडची गोळी कमी झाली. ऍक्च्युली थायरॉइड हे स्त्रियांच्या मानसिकतेवर फार परिणाम करणार असतं आणि ती मानसिकता बदलण्याचं काम या 87 फॅमिलीनं केलेलं आहे. ऍक्च्युली शारीरिक आणि मानसिक या दोन्ही दृष्टीनं मी आता एक सुदृढ आणि एक चांगली हेल्दी लाईफ या 87 फॅमिलीमध्ये आल्यापासून जगत आहे. आणि खरोखरच म्हणजे असं वाटतं की आपल्या आरोग्यावर, मुळातच आरोग्याच्या बाबतीत मी कॉन्शियस होते, पण कुठलाच मार्ग सापडत नव्हता. पण हा जो मार्ग आहे आपल्या हेल्दी लाईफचा, तो खूप चांगला आहे. आपल्या शरीरावर इतके चांगले परिणाम ह्या 87 फॅमिलीमध्ये आल्यानंतर होतात. त्याच्याबरोबर नुसतं आपलं वजन कमी होत नाही किंवा थायरॉइडची गोळी कमी होत नाही. माझी 112 ची गोळी माझी जवळ आता 50 वर आलेली आहे. म्हणजे हे कमी कमी होत जाते. पण थोडं माझ्याकडून थोडं कमी होते, त्यामुळं मानसिकता थोडी शाळेच्या व्यापामुळे याच्यामुळे थोडंसं कमी होते. पण एक हेल्दी लाईफ काय असते आणि आतून शारीरिक व्याधी कुठल्या नसल्यानंतर आपल्याला काम करण्याचा जो उत्साह असतो, तो या 87 फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला जाणवला. आणि खूप एक हेल्दी लाईफ या 87 फॅमिलीमध्ये आल्यापासून मी जगत आहे. आणि त्याच्याबरोबर माझा मायग्रेनचा त्रास होता. पित्ताचा त्रास इतका भयंकर होता, की 2 दिवस काही मी जागा सोडत नव्हते किंवा घरात कुणी बोललेलं मला सहन व्हायचं नाही. एवढं प्रचंड डोकं दुखत होतं आणि तो त्रास माझा 99% कमी आलाय. एक दिवस मी कुठं बाहेर गेले किंवा चुकलं काय, तरच मला एखाद्या दिवशी त्रास होतो आणि त्याच्यासाठी पण मी कोणतीही गोळी खात नाही. एक फक्त थायरॉइडची सकाळची 50 mg ची गोळी सोडली, तर बाकी कोणतीही गोळी, साधं सर्दी झाली तरी आता गोळी खायची गरज पडत नाही. आहे ह्याच्यावर इम्युनिटी पॉवर इतकी वाढलेली आहे, की स्वतः शरीर आपल्याला बरं करत असतं. आणि एक छान हेल्दी लाईफ या 87 फॅमिलीनं मला दिलेला आहे. त्यामुळे थँक्स टू ऑल 87 फॅमिली. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण सुवर्णाताईंसाठी.
कारण का, की आपलं फ्युचर घडवतात बरं का. प्राथमिक शाळेच्या शिक्षिका म्हणजे अगदी आकार द्यायचं काम करतात. मातीच्या गोळ्याला जसं आकार कुंभार देतो ना, तसं हे काम करत असतात आणि मग ह्यांचं हेल्थ चांगलं असणं किती महत्वाचं आहे माहितीये का? ह्यांनाच जर काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्या पोरांच्यावर केवढं होणार? हे बघा काढत नाहीत. हा भाग झाला, कारण त्या पोरांना काही कळत नाही म्हणून. पण